आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत दौंडमधील नागरिकांच्या समस्या। पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा जणू सपाटाच दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये पाहायला मिळतोय। पुणे शहरातील जो काही कचरा आहे हा कचरा अनेक गावातील खरं तर या ठिकाणी शेतामध्ये असा उघड्यावर टाकण्यात येतोय। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे। आवाज लोकशाही यामध्ये आपण पाहणार आहोत नेमक्या या गावातील लोकांच्या समस्या काय आहेत, कशा प्रकारे हा पुण्यातील जो काही कचरा आहे हा कचरा ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने टाकला जातोय। चला तर पाहूयात या ठिकाणी कचऱ्याच्या नेमक्या समस्या काय आहेत। कचऱ्याचा वाव सगळ्या तिथं झोपडपट्टीत पूर्ण वास दुर्गंधी चालू आहे ना कचऱ्याची। ती समस्या मोठी आहे। रोगराईला सामोरं जावं लागते, लहान मुलांना घेऊन त्यांना कामाच्या वेळेतच दवाखान्यात नेऊन आणावं लागते। काही श्वसनाचे त्रास झाले, खोकला येतोय कोणाच्या अंगावर असे खरूज सारखं उठलेले आहे। कचऱ्यात लहान मुलं असल्यामुळे जातेच नाही इकडे तिकडे। पुणे मनपा हद्दीतून जो कचरा येऊन गावाशेजारी डंप होतो त्याचा बऱ्याच वस्तींना त्रास होत आहे। त्याबद्दल त्या कचऱ्यावर बंदी आणावी व त्या गाड्या येऊ नयेत म्हणून पुणे महानगरपालिकेला ताबडतोब पत्र पाठवावे असा ठराव मंजूर झालेला आहे, ग्रामसभेने मंजूर केलेला आहे। आम्ही लवकरच महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून तो कचरा बंद करण्यासाठी मागणी करणार आहोत। डिझेल विक्रीचाही बराच सावळा गोंधळ चालतो की जो गावगुंडांना ते डिझेल विक्री करतात ते लोक, आणि अजितदादा पवार एवढे मोठे पदावर असताना किंवा पालकमंत्री असताना हा सावळा गोंधळ चालतो कसा याचंच आम्हाला ग्रामस्थांना नवल वाटतं। तर त्यांनी त्याच्यामध्ये तिने बारकाईने लक्ष घालावं आणि ह्या कचऱ्याचा पहिला बंदोबस्त करावा। पुणे महानगरपालिका हद्दीतील जे मार्केट आहे तिथलं वला पाचोळा येत असेल किंवा दवाखान्यातले जे कमी दिवसामध्ये डिलिव्हरी झाले गर्भक सुद्धा त्या कचऱ्यामध्ये येतात। त्याच्यामध्ये ते आरोग्याचं मोठं हानिकारक आहे। त्यामुळे आमच्या ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य जर सुधारायचं असेल किंवा ते टिकून ठेवायचं असेल तर पुणे महानगरपालिकेने ते कचरा गाड्या त्वरित बंद करण्यात याव्या। ते कासोडी हद्दीत आहे ना, ते कमीत कमी कचरा टाकलेला आहे 15 दिवसाच्या आत पांगवलं तर ठीक, नाही पांगवलं तर त्याचं ते प्रदूषण होऊन लोकांना त्रास होतो त्याचा, असं म्हणजे रोगराई त्यामार्फत हे होते। ते कचरा तातडीने बंद करण्यात यावं ही आमची मागणी आहे। आमच्या गावात जे कचरा येतोय हा कचरा नगरपालिकेमुळे आमच्या गावाला त्रास होतो, हा त्वरित बंद करावा अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे। त्याची दुर्गंधी येते नाही का, तोच त्रास होतोय। रोजच्या किती गाड्या येतात? एक 4-5-6 गाड्या येतात। मच्छर माशा ताप देतात, त्याच्यापासून आजार बी भरपूर व्हायला लागले। त्वरित महापालिकेने बंद करावी ही आमची आशा आहे। काय त्रास होतो? दुर्गंध वाढते, परत आजार वाढायला लागले, ते बंद झाले पाहिजे। त्याच्यामुळे असं त्वरित करावं महानगरपालिकेने, त्या गाड्या रोज 5-6 येणाऱ्या ह्या बंद करून टाकावा। महानगरपालिकेने ग्रामपंचायतची अशी परमिशन सुद्धा घेतलेली नाही, आणि ज्यांनी हा कचरा मागवलेला आहे त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतची परमिशन घेतलेली नाही। त्याच्यामुळे हा कचरा थांबवा आणि एका गाडी मागे जवळजवळ 500 रुपये आणि बरंच असं डिझेल ज्या माणसांनी बोलवलेलं आहे ना त्यांना ते महानगरपालिका पोच करते। तर ह्याच्यावरती हे कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून ग्रामस्थांना ह्याच्या पुढच्या दृष्टीने त्रास होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे जर ह्यांनी ह्या गाड्या जर थांबवल्या नाही तर त्यांना पुढच्या परिणामांना सामोरे जावे लागेल। मला एक पुणे महानगरपालिकेला एक प्रश्न विचारायचा आहे, त्या गाड्या नक्की भाडे तत्वावर आहेत का कशा आहेत? कारण गाड्या खाली केल्यानंतर 500 रुपये रोख देतात किंवा 10 लिटर डिझेल काढलं जातं। याचा जाब मी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याशी पाठपुरावा करणार आहे, पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहे। त्वरित या गाड्या बंद व्हाव्यात अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। पुणे शहरातील कशा प्रकारे जो काही कचरा आहे हा दिवसाढवळ्या खरं तर दौंड तालुक्यातील कासोडी गावामध्ये टाकण्यात येतोय। आता या बातमीनंतर देखील जे काही पुणे महानगरपालिकेचे कचऱ्याचे ठेकेदार आहेत यांच्यावरती आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं आहे। खरं तर येथील जे काही गावकरी आहेत हे गावकरी बऱ्याच दिवसांपासून या कचऱ्याच्या समस्येला त्रासलेत। आता या बातमीनंतर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं गरजेचं आहे। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।